खरं तर सगळं संपलं होतं. त्यामध्ये माझा अहंकार आड आला. ज्यावेळेला मी सर्व्हिस करत होतो, सर्व्हिस करता संध्याकाळच्या वेळेला मी पार्ट टाईम बिझनेस देखील करत होतो. माझी मिसेस देखील सर्व्हिस करत होती. तिच्यापेक्षा मी जास्त इन्कम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे माझा अहंकार वाढला आणि एक दिवस मी थकून आल्यानंतर आमचं दोघांचं जोरात भांडण झालं आणि त्या अहंकाराच्या भाषेत म्हणजे आपला जो पुरुषी अहंकार असतो त्याच्यामध्ये मी तावातावाने बोललो, "तुझ्या नोकरीची मला काही गरज नाही. तुला उद्यापासून नोकरी करायची गरज नाही." आणि बोललं तर गेलं होतं माझ्याकडून. दुसऱ्या दिवशी सॉरी वगैरे सगळं झालं होतं. पण मिसेसचं मन दुखावलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर एका डायरीमध्ये तिने लिहून ठेवलं होतं. आणि सहज ती डायरी बघितल्यानंतर कळलं, की तिने लिहिलं होतं, की आज मी एवढी शिकलेली आहे. आज दोघांचा संसार चांगला चालू असताना यांनी मला नोकरी सोडायला का बरं सांगितलं? की माझ्याकडनं अशी कोणती चूक झाली, की ज्याच्यामुळे मला यांनी नोकरी सोडायला सांगितली? तिने तिचं दुःख त्या चिठ्ठीमध्ये व्यक्त केलं होतं. ती चिठ्ठी वाचल्यानंतर माझा जो अहंकार होता, तो पूर्णपणे गळून गेला. आजपर्यंत जो अहंकार गळून पडलेला होता, तो आज तसाच पडलेला आहे. त्याला अजून देखील उचललेलं नाही. आणि ही संसाराची जी जोडी आहे, ही गोड स्वरूपात आज शेवटपर्यंत चालू आहे. सांगायचा उद्देश एवढाच, की अहंकार माणसाला कुठेही नेऊन सोडू शकतो. त्यामुळे जे काही असेल ते प्रेमाने जर सोडवलं, तर संसाराची गोडी अशी मस्तपैकी फुलते. मी सुरेश. असेच माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.